काय म्हणतात मंडळी, आपण नेहमी बाईक राईडसाठी लोणावळा, खंडाला, अलिबाग किंवा माथेरानला जातोच. पण आज तुम्हाला घेऊन जाणार आहे मुंबईपासून अवघ्या 1-2 तासांच्या अंतरावर रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील कासमाळ या ठिकाणी, ज्याला लोक कोकणाचं मिनी माथेरान देखील म्हणतात. होय, पुन्हा एकदा आपला प्रवास होतोय मुंबई गोवा महामार्गावरून, तेही आपल्या एक्सप्रेसवर. तर चला मग थंडगार सकाळच्या वातावरणात आपण निघूया पुन्हा एकदा कोकणाच्या दिशेने. सकाळचा वेदर बघा, पाऊस भरला आहे. 2 नोव्हेंबर आहे आणि 7वा महिना आहे तरी पाऊस पडतो आहे. करंट लोकेशन आहे जोगेश्वरी श्यामनगर तलाव, आय लव्ह जोगेश्वरी. समोरच आपल्या बाप्पाचं मंदिर. सकाळी बाप्पाचे दर्शन घेतले आणि आपण प्रवास चालू करतो आहे श्यामनगर तलाव ते पेण. आणि ही आपली एक्सपल्स. आणि एक्सपल्सवर बघा एक नवीन गोष्ट आहे ती तुम्हाला मी पुढे ब्लॉगमध्ये सांगणार आहे. तर साधारण आपला प्रवास होईल 100 किलोमीटर, 90-95 किलोमीटर मुंबई ते पेण. तर हा प्रवास होतो आहे मुंबई गोवा हायवेनी. तर चला प्रवास चालू करूया. प्रवास तुम्हाला ह्या प्रवासात मला मोटो ब्लॉग पाहायला भेटेल, त्यासोबत रेग्युलर ब्लॉगिंगचं असेल. आणि पहिल्यांदा आपण ह्या ब्लॉगमध्ये ड्रोन शॉट्स घेणार आहोत, कारण लोकेशन पण अशी आहे तुम्हाला ड्रोन शॉट्स पाहायला आवडतील आणि ड्रोन शॉट्स चांगले घ्यायला भेटतील. तर चला प्रवास चालू करूया. आणि पाऊस पुन्हा एकदा चालू झाला आहे, तर लवकर प्रवास चालू करूया. मी तुम्हाला भेटतो पुढे मोटो ब्लॉग सेटअपमध्ये. साधारण 40 किलोमीटरचा प्रवास झाला आणि आपण जस्ट आता क्रॉस केला आहे कळंबोळी फाटा. इथून राईट मारून आपण पोहोचू पळसवे फाटा. वरून रस्ता गेला आपलं मुंबई पुणे हायवे, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे, जिथे बाईक्स अलाउड नाही आहेत. आता सिग्नलवरून राईट मारायचं आहे आणि मग पळसवे फाटा. आणि ट्रॅफिक बघा सकाळी ॲक्च्युली व्लॉग चालू केला नव्हता बिकॉज पाऊस पडत होता. आता वातावरण थंडगार आहे, म्हणजे पाऊस नाही आहे. सूर्य दिसतोय. थोड्या वेळापूर्वी सूर्य पण दिसत नव्हता, म्हणजे ढगाळ वातावरण होतं. आणि गाडीला जो चिखल लागलाय तो तुम्हाला मी नंतर दाखवतो जेव्हा आपण पहिला हॉल्ट घेऊ. फायनली गाईज मुंबई गोवा हायवेला झाली आहे सुरुवात. इथून पेण फक्त 30 ते 35 किलोमीटर आहे. आपण आता पळसवे फाटा क्रॉस केला आणि इथून पेण फक्त 30 ते 35 किलोमीटर आहे. आणि तिथून आपलं लोकेशन 10 ते 15 किलोमीटर आहे. त्याआधी मी ट्राय करणार आहे तुम्हाला मी ड्रोन शॉट द्यायला. एक लोकेशन आहे, ते कोणतं तुम्हाला पुढे समजेल. तर बघूया ड्रोन शॉट भेटतो का. मुंबई गोवा हायवेने प्रवास करतो आहे, अर्थातच आपल्या कोकणात. आणि लालपरी दिसणार नाही असं होऊ नाही शकत. जणू असं वाटतंय की फक्त लालपरीच्या पाठी प्रवास करावा, बिकॉज दोन्ही साईडला हिरवगार निसर्ग आहे आणि त्यातून आपली लालपरी चालते. आणि तो फक्त जो आनंद आहे तो जो फक्त व्ह्यू आहे तो फक्त कोकण प्रेमी फक्त जाणू शकतो. कोणती आहे? मोस्टली गुहागर आगारातली आहे. मुंबई गुहागर वाटते किंवा ठाणे गुहागर आहे मोस्टली, कारण पाठीमागे गुहागर आगारातली गाडी आहे, एवढं नक्की. भांडूप गुहागर बोललो ना तुम्हाला, गुहागर आगारातली गाडी आहे. अर्थातच गुहागर होती, बट ती होती भांडूप गुहागर. ए ए ए ए ए ए ए ए बोल, काय बोलतोय? 60 किलोमीटर प्रवास करून मी पोहोचलोय मी आहे आता मुंबई गोवा हायवेला. इथून काही मिनिटावरच पेण आहे. पण त्याआधी मी तुम्हाला सांगितलं होतं एका लोकेशनवरनं आपण ड्रोन शॉट घेऊ. सो आपल्या ह्या ब्लॉगचा पहिला ड्रोन शॉट असणार आहे. तर मी आता करंट कुठे आहे बघा, हे लोकेशन मला माहिती असेल. इकडचा जो व्ह्यू आहे क्लासी व्ह्यू आहे. आणि आपला ड्रोन बघा DJIचा निओ आहे. सो अनबॉक्सिंग ऑलरेडी आपण केली आहे. हा ड्रोन आहे आपल्या किरण भाऊचा. सो चला फायनली. ओ हो 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 फर्स्ट ड्रोन शॉट तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. इतका सुंदर व्ह्यू होता
थोडं लवकर आलो असतो ना आपण तर सनराईज पण पाहायला भेटलं असतं. पण एनिवेज पुढे पण ना ड्रोन शॉट्स कमाल भेटणार कारण आपण जिथे चाललो आहे ना त्या लोकेशनला तुम्हाला माहिती आहे कोली हिल्स साऊथचं सेम तसंच काही लोकेशन आहे महाराष्ट्रातलं आहे. तर चला पुढे जाऊया. तुम्हाला ना आधी मुंबई गोवा हायवे सोडायचा आहे आणि लेफ्टला टुवर्ड्स पेन डेपोसाठी जो रस्ता जातो ना सिटीमध्ये तो रस्ता पकडायचा लेफ्ट. ठीक आहे, सरळ गेलात तर मग चुकलात. आणि इकडचे रस्ते बघा, लालपरीचा नाद नाही पण खड्डे बघा. सो हा लेफ्ट पकडून आपल्याला सरळ जायचं आता कासमासाठी. इथून 10 ते 15 किलोमीटर आहे पण इकडचे रस्ते बघा बाई रे बाई. पेन सिटीमध्ये आलो आहे आणि गणपतीचं मंदिर बघा देवस्थान. ॲक्च्युली झालं असं की ना गंमत आम्ही म्हटलं की पाय नको पडूया लेट होईल आणि पुढे आपण मिसळचं दुकान शोधायला गेलो. बराच पुढे गेलो बट ना आम्हाला दुकान भेटलं नाही. मॅपवर जेव्हा आम्ही फाइंड आउट केलं ना पुन्हा पाठी यावं लागलं मला. शेवटी गणपतीने ना बोलवून घेतलं आणि गणपतीचं मंदिर बघा. आता ते दर्शन करूया. समोर जी दिसतंय ते आपलं लाडकं गणपतीचं मंदिर पेनमधलं प्रसिद्ध. म्हणजे बाजूला ना राईट साईडला ना आप्पा तांडे स्नॅक्स जिथे आपण तांडे मिसळ खाणार आहोत. तर चला ट्राय करूया मग तुम्हाला सांगतो रेकमेंड करतो चांगली आहे की नाही. फायनली ऑर्डर केलं आहे एक मिसळ पाव आणि वडा उसळ. ॲक्च्युली 2 वेगवेगळे ऑर्डर केले आहेत बिकॉज टेस्ट करायला आणि दोन्ही फेमस आहे तिकडचे. सो टेस्ट करून सांग मला कशी टेस्ट आहे, चांगली टेस्ट आहे की. एक नंबर टेस्ट भारी आहे मला वाटलेलंच कारण की इकडचं फेमस आहे तांडे मिसळ. स्पायसी आहे काय बोलतो. आणि रेट्स बघा मिसळ पाव 75 रुपये, उसळ पाव 45 रुपये आणि चहा 12 रुपये. सो असं काही रेस्टॉरंट आहे मराठमोळा पद्धतीचं. सो चला मिसळ पावची चव मस्त होती म्हटलं. उसळ पाव पण चांगला होता, वडापाव पण चांगला होता. हे आपलं दुकान कधीपासून आहे? हां 100 वर्षापूर्वी ना. तरी चव मस्त होती. तुमचं नाव काय? बरं वाटलं तुम्हाला भेटून. ॲक्च्युली ना 2 रस्ते जाण्यासाठी इथून पण आहे आणि पाठीमागून पण आहे वळसा घालून. पण आपण ना ह्या रोडने जाऊया. हा रोड ना चांगला रोड आहे आणि बेस्ट आहे की मॅप पण इथून दाखवते आपल्याला. सो ज्या रोडला आपल्याला माहिती तिथून जाऊया प्रवास करूया. चावडीवरून आहे ना एक नंबर आहे. पण तो फिरून जावं लागेल ना आम्हाला. मी किती 5 मिनिटं लागायची. अच्छा यानंतर सुधार झाली इकडं झालं पक्षी इथून सुधार झालं. अच्छा थोडं हा ब्रिज टाकला ना एक ब्रिज भेटेल तुम्हाला पेनचा. राईटला आतमध्ये जायचं. ब्रिज टाकला का पुढे आता एक 5 रस्ता काढलाय त्याला. लेफ्ट आहे ना असा लेफ्ट मारून आहे ना. हाच आहे ना बोरगाव. सो गाईस इथून रस्ता ना ॲक्च्युली 12 किलोमीटर आहे आणि इथून 15 किलोमीटर आहे. ठीक आहे, पण हा रस्ता सांगताय की थोडा रिस्की आहे. तर आपण म्हटलं की आपण ह्याच रस्त्याने जावं जेणेकरून ना सेफ होईल. बिकॉज हा रस्ता जरा थोडा पायवाट चांगली नाही आहे बरोबर. तर मग जाऊया फिरून जाऊया. फिरून फक्त 3 किलोमीटर रस्ता आहे. ठीक आहे ना. मग इथून ना कासमाचा पट्टा चालू होतो. कोळी हिल्स जे साऊथमध्ये फेमस आहे तसंच काही आपल्या पेनमध्ये आहे आणि बायकर्ससाठी सर्वात चांगला पॉईंट. तर हे स्मारक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं. इथून कासमाचा पट्टा चालू होईल. आता असं मी ट्रॅव्हल करत जाईन, असं मी शूट करत जाईन. रस्ते ना बेकार आहेत. हे हलते हे होते टायर स्किट होतोय. रस्ते थोडे बेकार आहेत तर सावकाश. अशा ठिकाणी आपली एक्सपल्स जिंदाबाद. तो व्ह्यू बघ राईटचा. नागमोडी वळणं पण खूप डेंजर आहेत. माथेरानचा अनुभव येतो तुम्हाला इथे येऊन. माथेरानला कशी वळणं आहेत वर पोचताना माथेरानला तसंच काय इथून समोर फॉग बघा फक्त. आणि गावातली पोरं ना क्रिकेट खेळत आहेत. इथे वाटलं ना क्रिकेटचे सामने भरले आहेत. गावातली पोरं ना क्रिकेट खेळत आहेत. ते बघा ट्रॉफी वगैरे आहेत. इतकं सुंदर आहे ना म्हणजे इतकं तुम्हाला मुंबईहून ना फक्त
तासाभरच्या अंतरावर आहे कासमाळ. ओ हो 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 हो, असं वाटतं तामिनी घाटात प्रवेश करतो. बाप रे भाई, मस्त आहे ना यार. अरे पूर्णपणे तामिनी घाटात वाटतोय. तामिनी घाट असं प्यायचे, तुम्हाला माहिती असेल, आपण प्रवास केलेला. ते लोक काय बोलतात इकडे प्राणी असणार, इथे प्राणी 100% असणार. हो बाई, समोर बघ तू राईटला. वरून घेऊया, वर जाऊया ना अजून. ते काय बोलतात प्राणी नाही इकडे, प्राणी 100% असणार, डाऊटच नाही. प्राणी नसणार रे, प्राणी नसणार इथे, मी सांगतो प्राणी नसणार. अरे हा एवढा जंगल आहे, असणार. ड्रोन उडूशील ना एवढ्या ह्याच्यामध्ये, उडे ना ड्रोन. ड्रोन खाली गेलं तर वरती येणार नाही, हवा बघ काय आहे. पाऊस जाऊन दे. अरे पाऊस आला पुन्हा. पाऊस आला तर. इथे एक पॉईंट आहे जिथे आपण थांबलो आहे, शिवमंदिर जवळ. आणि अजून पुढे प्रवास आहे, पाऊस पडतो म्हणून थांबलो आहे. आणि गाडीची अवस्था बघा. ॲक्च्युली पाऊस पडतोय पुन्हा, नोव्हेंबरचा महिना आहे आणि पाऊस बघा. अजून साधारण ना एक 15 मिनटं आहे पुढे पडताना, पाऊस पडतो म्हणून थांबलो आहे. सो इथे ना, इथून पण बघा व्ह्यू बघा फक्त इकडचा कासमा. इतका सुंदर आहे ना यार, काय अवस्था झाली आहे बघा. नोव्हेंबरचा महिना आहे, असं वाटतं की जुलै आणि ऑगस्ट चालू आहे. फॉग बघा किती आहे आणि पाऊस कंटिन्यूस पडतोय वर. आणि वर अजून ना फॉग आहे. थांबायचं नाही इकडे, तर आपण हे ठेवूया. हे पण आले छत्री, म्हणजे रेनकोट घालण्याची पायी आली आहे बघा. पूर्ण फॉग आहे, चारी बाजूला पूर्ण फॉग आहे. इथून तुम्हाला काय ड्रोन शूट दाखवू मी आता. काहीच बघा, ड्रोन बिन छत्री उडवायसाठी खाली रेनकोट घालून मी बसलोय, उभे आहे. पाऊस बघा, पाऊस, तुफान पाऊस पडतोय. आई शपथ, काय चाललंय यार. नोव्हेंबरचा महिना भावा, नोव्हेंबरचा महिना. तुफान पाऊस आहे, तुफान पाऊस. पूर्ण विधान झालाय. अपेक्षा केली नव्हती की पाऊस इतका असं पडेल. पूर्ण विधान झाला. विचार होता तुम्हाला कोकणातलं नेहमी आचरण दाखवी, पण बघा पाऊस पडतोय कोकणात. कोकणामध्ये पूर्ण पाऊस पडतोय. पाऊस काही थांबायचं नाव घेत नव्हता. तरी आम्ही सर्वजण निघालो वॅग्रेसो देवस्थानाकडे. कासमा गावातून सुमारे 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर. काहीच वाट आहे ना, वाट खूप खराब वाट आहे. चुकून पण ना बाईक इथे आणू नका, बाईक आम्ही बाहेरच पार्क केली आहे. तुम्हाला नंतर मी दाखवीन. हां, पुढे वॉटरफॉल आहे का, तो नंतर बघूया. वॉटरफॉल नंतर बघूया, आधी मंदिर बघूया. ठीक आहे. हे प्राचीन शिवमंदिर आहे. मंदिरात प्रवेश करताच समोरच तुम्हाला भगवान महादेवाचं आणि वरदानी मातेचं सुंदर मंदिर पाहायला भेटतं. मंदिराच्या उजव्या बाजूला सुमारे 50 पायऱ्या उतरून आम्ही पोहोचलो गौमुख कुंडावर. पावसामुळे पाणी थोडं चिखलमय होतं, पण शांतता आणि निसर्गाची साथ मनाला वेगळाच आनंद देत होती. महादेव आणि वरदानी देवीचं दर्शन घेतल्यावर मन अगदी प्रसन्न झालं. आपण सध्या वागरेश्वर मंदिरमध्ये. वागरेश्वर मंदिर आहे महलमीरा या डोंगरावर स्थित आहे. आणि या महलमीरा डोंगराचा असा इतिहास आहे, या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचं आणि कर्तलब खान यांचं युद्ध झालं होतं, मोठं युद्ध झालं होतं. त्यावेळेला त्याचा तळ इथे होता. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याने त्याचा हल्ला करून त्याचा पराभव केला होता. आणि त्याच्याच त्यावेळेला जे सरदार वगैरे धारातीर्थी पडले, त्यांच्या स्मृतीसाठी इथे त्यांचं स्मृतीस्थळ आहे इथे या ठिकाणी. या ठिकाणी वीरगळ म्हणता येईल, असं वीरगळ असं आहे. आणि हे मंदिर हे अत्यंत पुरातन मंदिर आहे, शिवमंदिर आहे, वागरेश्वर मंदिर आणि वरदानी मातेचं मंदिर आहे. तुम्हाला या ठिकाणाचा हा अनुभव कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. हर हर यानंतर आम्ही पुढे वॅग्रेश्वर धबधबा पाहायला गेलो. गाईस हे बघा. अच्छा हे आहे. ती जी दुसरा रोड जातो ना, ओके समजलं. खाली जातो. ते जायचंय नको ना. सावकाश जा. वॉटरफॉल कुठे? हाच वॉटरफॉल आहे ना. पाणी कुठून येतोय? असं पाणी येतं ना, असं पाणी येतं ना. सो गाईस आता ना सध्या पाऊस पडलाय, पण इतकं पाणी नाही आहे की पाणी असं वाहतं पाणी जास्त. असं ना पावसाळ्यात ना
इथून ना हो समोर बघा, समोर वॉटरफॉलचं ते हे आहे, कडा आहे. इथून ना पावसाळ्यातून ना धोधो पाणी वाहत जातं आणि हे पाणी वाहत वाहत ना ह्या मार्गाने जातं. पाणी कमी आहे ॲक्च्युली, सावकाश. स्वतः पण चाललो आहे वॉटरफॉल बघायला. आणि वाट बघा, अशी काही वाट आहे. वाट खूप डेंजर आहे. सावकाश सावकाश. आणि सी द व्ह्यू. असा काही वॉटरफॉल आहे. जास्त पण माहिती आहे रिस्क आहे. मागेच राहूया. आपण वळलो बघ इथे असं. हा ब्रिज नंतर बरोबर. इकडे पुढे गेलो. स्टेट कुठचं आहे? पाचगणी आणि किल्ला आहे. पाचगणी गाव आहे आणि किल्ला आहे. आणि ते वेगळं पाचगणी ना, महाबळेश्वर पाचगणी आहे ना, ते नाही ना, ते वेगळं आहे. आदिवासी गाव आहे ते. आदिवासी गाव आहे. आणि सोनगड म्हणून किल्ला आहे. सोनगिरी, मीरगड म्हणतात, सोनगिरी असं 2 नाव आहेत. ओके ओके. आणि त्याच्या पलीकडे आहे तो रतनगड म्हणून किल्ला आहे. अच्छा, रतनगड तिथे आहे का? नाही तो पेनचा रतनगड. पेनचा रतनगड वेगळा आहे. अच्छा, तो भंडारदरा. तेच हा तेच म्हटलं. 2 किल्ले तिथे जवळ आहेत. तुझं नाव काय? माझं नाव सुहास मडवी. बरं वाटलं. इन्फॉर्मेशन दादानी बरीच काही इन्फॉर्मेशन दिली. सो आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. खरं तर ना सॉरी, कारण की ना खूप मस्त मस्त पॉईंट्स होते, पण ना पावसामुळे आणि विंडमुळे ना ड्रोन शॉट घेता आले नाही. तर ही व्हिडिओ मला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. झालं असं की DJI Neo म्हटल्यावर थोडा लाईट वेट आहे आणि विंड ना खूप जास्त होती आणि आपण ना डोंगराच्या खूप टोकावर होतो, तर ना विंडमुळे ना स्टेबिलिटी भेटत नव्हती ड्रोनला. त्यामुळे ना कॅप्चर करायला भेटलं नाही चांगले मोमेंट्स. आणि सांगू तुम्हाला खूप बेस्ट मोमेंट्स होते इथे, खूप बेस्ट पॉईंट्स आहेत इथे, बट ना ते अनफॉर्च्युनेटली भेटले नाही. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. कोकणातलं मिनी माथेरान का म्हणतात ह्या पॉईंटला हे तुम्हाला समजलं असेल ह्या ब्लॉगमध्ये. प्रॉपर दाखवता आला नाही पावसा आणि विंडमुळे, बट एनिवेज जेवढं जमलं तेवढं ट्राय केलं मी तुम्हाला दाखवायला. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. आपण भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.